नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी. सर्वप्रथम मी सांगेल की जे वनरक्षकाची तयारी करताय, फिजिकलची तयारी करताय, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली जागा, खूप चांगली भरती रेल्वेमध्ये निघणारे आरपीएफ आणि आरपीएसएफ यांच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा निघणार आहेत आणि त्याचं एक ऑफिशियल लेटर 2 तारखेला त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलंय दिल्ली पोलीसचं. सो डिटेलमध्ये बघूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा, याच्यामध्ये 2000 जागांची ही ऍड असणार आहे. 2000 जागांची ऍड ही पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एक आरपीएफ आणि आरपीएसएफ अशा 2 पोस्ट असणार आहे, म्हणजे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट असणार आहे. आणि याच्यामध्ये जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की याच्यामध्ये बघा जे काही प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस कशी असणार आहे, तुमचं ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट होणार आहे. फिजिकल टेस्टमध्ये पण त्यांनी सगळं काही दिलंय. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि याच्यामध्ये 15% ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या 15% जागा या फिमेलसाठी रिझर्व्ह आहे. म्हणजे खूप काही जागा याच्यामध्ये रिझर्व्ह असणार आहे, म्हणजे जवळपास 300 जागांपर्यंत याच्यामध्ये लेडीजसाठी या रिझर्व्ह असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया की याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय की झोनल वाईज त्यांनी दिलेले, जसं की ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ, साऊथ या सगळ्याच्या ज्या जागा आहेत ते याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की इलिजिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये सब इन्स्पेक्टरसाठी कॅन्डिडेट्स फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन मस्ट, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन हे मस्ट असणार आहे कुठल्या सब इन्स्पेक्टरसाठी, आणि कॉन्स्टेबलसाठी असणार आहे 10वी पास. ओके, 10th पास और इक्विव्हॅलंट फ्रॉम द रिकग्नाइज बोर्ड. आता याच्यामध्ये त्यांनी एज पण दिलंय की जे सब इन्स्पेक्टरसाठी असणार ते 20 असणारे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 25. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन हे नक्कीच असणार आहे. कॉन्स्टेबलसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25. याच्यामध्ये पण त्यांनी एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे. यामध्ये त्यांनी दिलाय पुढचा पॉईंट असणार आहे फिजिकल मेजरमेंटसाठी त्यांनी दिलंय की ओपन ओबीसी साठी आणि एससी एसटी साठी हे वेगळं असणार आहे. हाईटचा क्रायटेरिया त्यांनी दिलाय मेलसाठी 165 आणि फिमेलसाठी असणार आहे 157 हे ओपन साठी असणार आहे. ओके, एससी एसटी कॅटेगरीसाठी हाईटचा क्रायटेरिया मेलसाठी 160 आणि फिमेलसाठी असणार आहे 152. नंतर चेस्टचा पण त्यांनी क्रायटेरिया दिलाय की 80 असणारे ओबीसी आणि ओपन साठी, म्हणजे 80 आणि फुगून 85. ओके, नंतर एससी एसटी साठी 76 आणि 81.2 असं हे त्यांनी फिजिकल जे मेजरमेंट असणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. पुढची गोष्ट बघूया मित्रांनो की जो टोटल असणारे सिलेबस असणारे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर कसे काय, क्वेश्चन मार्क्स कुठल्या सब्जेक्टसाठी कसे असणार आहे. तर त्यांनी सांगितले सब इन्स्पेक्टरसाठी काय असणार आहे की टोटल जो टाइम असणार आहे तो 1.5 तासाचा असणार आहे, म्हणजे 90 मिनिटं असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे 120 क्वेश्चन आपल्याला 1.5 तासामध्ये सॉल्व्ह करायचे. जनरल अवेअरनेस असणारे 50 मार्कासाठी, अरिथमॅटिक असणारे 35 मार्कासाठी आणि जनरल इंटेलिजन्स असणारे 35 मार्कासाठी. सेम कॉन्स्टेबलसाठी असणारे नंबर ऑफ क्वेश्चन 120, जनरल अवेअरनेस 50, नंतर हे तुमचं अरिथमॅटिक 35 आणि जनरल इंटेलिजन्स साठी 35. ओके, याच्यामध्ये कास्ट वाईज त्यांनी फिजिकलची टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय की त्यांना रनिंग करावी लागणार आहे 1600 मीटर ही सब इन्स्पेक्टरसाठी 6.5 मिनिटांमध्ये धावावं लागणार आहे. तर लॉंग जम्प असणार आहे 12 फूट. बघा, लॉंग जम्प पण आहे आणि आपल्याला रनिंग पण करावी लागणार आहे. नंतर हाय जम्प पण दिली आहे की 3 फीट 9 इंच. नंतर एक कॉन्स्टेबलसाठी 5 मिनिट 45 मिनिटांमध्ये आपल्याला 1600 मीटर धावायचं आहे बघा, आणि 14 फूट लॉंग जम्प आहे आणि 4 फूट आपली हाय जम्प आहे. सेम फिमेलसाठी त्यांनी दिलंय की 3 मिनिट 40 सेकंदात त्यांना 800 मीटर धावायचे. लॉंग जम्प आहे 9 फूट आणि हाय जम्प आहे 3 फीट. सो असं हे यांचं टोटल ओव्हरऑल एक यांचं पब्लिकेशन आलेलं आहे. 2 तारखेला त्यांच्या वेबसाईटवर हे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, बट ती ऑफिशियल नोटिफिकेशन अजून आलेली नाही. हे फक्त लेटर आहे, 2 तारखेचं लेटर त्यांनी अपलोड करून दिले. आता पुढची जी प्रोसेस असणार ती मॅक्स टू मॅक्स 10 दिवसामध्ये ऍड येईल. या ऍड मध्ये जे आपले कंटिन्यू रेग्युलर वनरक्षकाची जी भरतीसाठी प्रयत्न करतायत विद्यार्थी, कंटिन्यू अभ्यास करताय, रनिंग करताय, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप सुवर्ण संधी असणार आहे. सो बघूया आपला हा पुढचा अपडेट आणि याच्यावर आपण कंटिन्यू सिरीज पण सुरू करूया. जर तुमची इच्छा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, पूर्ण शेवटपर्यंत आपण याच्यावर अभ्यास करणार आहे, स्टडी करणार आहे आणि आपल्याला झेंडा जो आहे तो अटके पार लावायचा आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.